Hello friends, I am Pramod sir. I welcome you all in this diploma series for second semester. This is Applied Mathematics lecture number 12, and in lecture number 11 we have taken some simple problems. Okay, लेक्चर नंबर 11 मध्ये आपण काही सिंपल प्रॉब्लेम्स पाहिले होते. सिंपल प्रॉब्लेम म्हणजे ज्या प्रॉब्लेम्सला फक्त रूल्स आणि फॉर्म्युलेज यूज होतात. ठीक, आणि असे प्रॉब्लेम विचारू शकतात तुम्हाला एक्झाम मध्ये. ऑनलाईन जर झाली तर ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये, ऑफलाईन झाले तरी विचारले जातील. ओके, तर आजचा टॉपिक आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. त्यालाच आपण चेन रूल म्हणतो. तर एकदा कंपोजिट फंक्शन म्हणजे काय आपण एकदा रिकॉल करूया. त्यानंतर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं पाहूया. ठीक आहे, इट्स जस्ट सिंपल. So first we understand what is meant by composite function. First we understand what is meant by composite function. ऑलरेडी आपण फंक्शन मध्ये घेतलेला आहे हा टॉपिक, तर एकदा पाहूया. What is mean by composite function. नेमकं फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन याच्यामध्ये डिफरन्स कसा ओळखायचा किंवा चेन रूल केव्हा वापरायचा, हे एक एक्झाम्पल घेऊया. ओके, what is meant by composite function? It is the mixing of two functions. ओके, समजा मी म्हटलं हे एक फंक्शन आहे y is equal to sin of x. ओके, and suppose z is equal to log of x. हे टू फंक्शन्स झाले. these are two functions, सिंपल फंक्शन्स झाले. सो कंपोजिट फंक्शन मीन्स व्हॉट. समजा असं जर एक्झाम्पल विचारलं, y is equal to sin of log x, तर हे झालं कंपोजिट फंक्शन. हे झालं कंपोजिट फंक्शन. कसं ओळखायचं मग? पहा, हे दोन फंक्शन होते. साइन नंतर एक्स आला, व्हेरिएबल आला त्याचा. हे एक फंक्शन होतं झेड, त्याचा लॉग नंतर एक्स आला. पण इथं या पहिल्या फंक्शन मध्ये साइन नंतर हे पहिलं आलं साइन, त्याच्यानंतर एक्स येणं एक्सपेक्टेड होतं, पण एक्स ऐवजी जर दुसरं फंक्शन आलं, हे एक्सच्या रिप्लेस मध्ये जर दुसरं फंक्शन आलं तर त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. If the variable of the first function is replaced by the another second function, then we say that it is composite function. Okay, लक्ष देताय? मग मी काही एक्झाम्पल लिहितोय, ते फंक्शन आहेत का कंपोजिट फंक्शन आहेत ते ओळखा. ओके, आयडेंटिफाय which of following are composite functions. असंही येऊ शकतो प्रॉब्लेम ना, खालीपैकी कुठले फंक्शन्स कंपोजिट आहेत. ओके, समजा मी लिहिलं y is equal to e raised to x. Okay, y is equal to root of sin x. Y is equal to sin of log x. Y is equal to log x into sin x. Y is equal to e raised to tan inverse x. Y is equal to 5 raised to x. Y is equal to tan inverse of sin x or tan inverse of cot x. बोला, हे 7 एक्झाम्पल्स दिलेत, यापैकी कुठले नुसते फंक्शन्स आहेत आणि
कुठलेही कंपोजिट फंक्शन्स आहेत. कंपोजिट फंक्शन कसे ओळखायचे पहा. जर दिलेल्या फंक्शन मध्ये डायरेक्ट व्हेरिएबल आला फंक्शन आणि डायरेक्ट व्हेरिएबल आला तर ते फंक्शन. पण जर एक्स व्हेरिएबल ऐवजी दिलेल्या फंक्शनच्या व्हेरिएबल ऐवजी जर दुसरं फंक्शन आलेलं असेल तर त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. पहा y इज इक्वल टू साइन एक्स, साइन नंतर डायरेक्ट एक्स आला. y इज इक्वल टू झेड इज इक्वल टू लॉग एक्स, डायरेक्ट व्हेरिएबल आलाय. पण यामध्ये साइन नंतर एक्स यायला पाहिजे होता फंक्शन नुसार, पण त्याच्या एक्स ऐवजी दुसरं आलंय म्हणजे साइन लॉग एक्स आलंय. एक्स ऐवजी दुसरं फंक्शन आलंय त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. लक्षात येते. इट इज द मिक्सिंग ऑफ टू फंक्शन्स. ओके. तर मला सांगा यापैकी कुठले कंपोजिट फंक्शन्स आहेत. कोण कोण सांगा बोला. y इज इक्वल टू e रेज टू एक्स कंपोजिट फंक्शन आहे की नाही बोला पटकन. नाही. y इज इक्वल टू e रेज टू एक्स, दिस इज it is not composite function. It is simply function. Okay. What about this? Y is equal to root sin x. It is composite function. Why? Why? कारण ऍक्च्युली रूट आलं तर रूट मध्ये एक्स यायला पाहिजे तर हे फंक्शन होईल. एक्सच्या जागी दुसरं फंक्शन आलंय रूट ऑफ साइन एक्स म्हणून हे कंपोजिट फंक्शन. साइन लॉग एक्स हे कंपोजिट फंक्शन. का? साइन नंतर एक्स यायला हवं पण एक्सच्या जागी लॉग एक्स आले. लॉग एक्स साइन एक्स हे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलंय. हे इट इज नॉट कंपोजिट फंक्शन. लक्षात येते. नुसतं फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन. ओके. इट इज कंपोजिट फंक्शन. इट इज कंपोजिट फंक्शन. मी दाखवले. e रेज टू tan इनवर्स एक्स बोला. इट इज कंपोजिट फंक्शन. का? का? y इज इक्वल टू e रेज टू एक्स आलं तर सिंपल फंक्शन होईल पण एक्स ऐवजी दुसरं फंक्शन आलंय म्हणून हे कंपोजिट फंक्शन. ओके. राइट. y इज इक्वल टू 5 रेज टू एक्स हे सिंपल फंक्शन आहे. इट इज नॉट कंपोजिट फंक्शन. इट इज नॉट कंपोजिट फंक्शन. हे फक्त फंक्शन आहे. इट इज नॉट कंपोजिट फंक्शन. ओके. tan inverse of cot x it is composite function. का? Why? tan inverse नंतर x यायला हवा होता पण x ऐवजी दुसरं फंक्शन आले cot x म्हणून इट इज कंपोजिट फंक्शन. ओके. सर कंपोजिट फंक्शन आणि फंक्शन यातला डिफरन्स तुमच्या लक्षात आलेला असेल असं मला वाटतंय. ठीक आहे. मग डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना जर असं फंक्शन आलं मिक्सिंग ऑफ टू फंक्शन्स आला आणि पहिल्या फंक्शनच्या व्हेरिएबल ऐवजी दुसरं फंक्शन आलं त्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. आणि जर कंपोजिट फंक्शन आलं तर डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं. आजचा टॉपिक काय आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आपला टॉपिक हा नाहीये कंपोजिट फंक्शन ते ऑलरेडी फंक्शन मध्ये झालंय आपलं. आजचा टॉपिक आहे आपला डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं. ओके. तर हे तुम्हाला लक्षात आले असेल फंक्शन आणि फंक्शन कुठले आणि कंपोजिट फंक्शन कुठले किंवा कंपोजिट फंक्शन कुठले नाहीयेत. ओके. तर आज घेऊया आपण हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. त्यालाच आपण चेन रूल म्हणतो. पहा चेन का म्हटलंय. चेन म्हणजे काय. इट इज कंटिन्युटी. राईट. इथे डेरिव्हेटिव्हची कंटिन्युटी घ्यावी लागते. दोन फंक्शन्स एकत्र येतात ना. मग काय फॉर्म्युला पहा. डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो पहा. म्हणजे तुमच्या मला वाटतं रूल सांगण्यापेक्षा एक्झाम्पल डायरेक्ट घेतलं तर तुमच्या लक्षात येईल लवकर. पहा इफ y is equal to sin of log of x find dy by dx. पहा हे जर असं आलं असतं y is equal to sin of x into log of x तर इथं आपण प्रॉडक्ट रूल वापरला असता कारण sin x आणि log x टू वेगवेगळे फंक्शन्स आले.
पण इथं साइन नंतर एक्स नाही आलं, लॉग एक्स आले, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन. ओके, सो हियर गिवन, फर्स्ट स्टेप गिवन, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. ओके, मग काय, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स, आपली नेहमीची स्टाईल. डीवाय बाय डीएक्स फाईंड करायचं ना. डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय, डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय, डी बाय डीएक्स ऑफ वाय. वाय तर दिलाय, म्हणजे याचं डी बाय डीएक्स घ्यायचं दोन्ही साईडचं. डी बाय डीएक्स म्हणजेच काय, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ both sides with respect to x. Okay, so d by dx of left hand side, d by dx of right hand side, sin of log x. इथपर्यंत आपल्या नेहमीची स्टाईल आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना. ओके, आता महत्वाचं चेन रूल म्हणजे काय पहा. चेन रूल म्हणजे काय पहा, नीट आहे का. अगोदर आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय पहिल्या फंक्शनचं, त्यावेळेस हे ऍज इट इज ठेवायचंय. ओके, इनटू दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. पहा, ऍक्च्युली फॉर्म्युला आपला काय आहे, फॉर्म्युल्यानुसार काय फॉर्म्युला, डी बाय डीएक्स ऑफ साइन एक्स. काय डी बाय डीएक्स ऑफ साइन एक्स, कॉस एक्स. साइन नंतर एक्स यायला हवं, एक्स जागी काय आले, लॉग एक्स आले. मग आधी याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्यावेळेस हे फिक्स ठेवायचं, ऍज इट इज ठेवायचं, इनटू जे एक्स जागी आले त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे काय, त्याला चेन रूल म्हणतात. पहा, डीवाय बाय डीएक्स याचं डेरिव्हेटिव्ह, डी बाय डीएक्स फॉर्म्युला वापरतो ना, साइन ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स. म्हणजे साइनचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, कॉस ऑफ एक्स. एक्स म्हणजेच काय, लॉग ऑफ एक्स. इथे एक्स जागी लॉग एक्स आलाय ना. ओके, इनटू एक्स जागी काय आलाय, लॉग एक्स. म्हणजे त्याचं डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स. एक्स जागी लॉग एक्स आलाय, यालाच काय म्हणायचं, चेन रूल, चेन ऑफ डेरिव्हेटिव्ह. का असं केलं, दोन फंक्शनचं मिक्सिंग आलं इथं, साइन एक्स लॉग. मग याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना हे ऍज इट इज, म्हणजे साइनचं डेरिव्हेटिव्ह काय, डी बाय डीएक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स. या रूलनुसार साइन लॉग एक्स काय आलं, कॉस लॉग एक्स. इनटू एक्स आलाय की इथं नाही, एक्सच्या जागी जे आलंय ना, एक्स आलाय किंवा एक्सच्या जागी आलाय, कसं ठरवायचं रे. फॉर्म्युला काय पहा ना, साइन ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे डी बाय डीएक्स ऑफ साइन ऑफ एक्स. म्हणजे साइन नंतर एक्स यायला हवं होतं फॉर्म्युल्यानुसार, इथं काय आलंय, लॉग एक्स. म्हणजे एक्सच्या जागी जे काही येईल त्याचं परत डी बाय डीएक्स घेऊन इनटू करायचं. डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स, एक्स जागी लॉग एक्स आले म्हणून डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स, याला म्हणायचं चेन रूल. ओके, आता आपल्याला याचं फाइंड करायचं डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, म्हणजे हे काय होईल पहा, की डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू हे ऍज इट इज आता कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स काय, 1 बाय एक्स बाय फॉर्म्युला. डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू व्हॉट, 1 बाय एक्स. ओके, ते मी एक्झाम्पल घेऊन डायरेक्ट सांगितलं. पहा, तुम्हाला जर मी तो ऍक्च्युअल रूल सांगितला असतं तुमचं कन्फ्युजन झालं असतं. महत्वाचं काय कन्सेप्ट, कंपोजिट फंक्शन मध्ये दिलेल्या पहिल्या फंक्शनच्या एक्स ऐवजी दुसरं फंक्शन आहे, ते ओळखायचं. एक्स ऐवजी दुसरं फंक्शन कुठलं आलंय, कसं ओळखायचं. एक्स ऐवजी आलंय, आधी पहिल्या फंक्शनचा फॉर्म्युला लिहिला, काय, डी बाय डीएक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स. म्हणजे साइन नंतर एक्स यायला हवं, इथं काय आलंय, ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये साइन नंतर लॉग एक्स आलंय. म्हणजे एक्स ऐवजी जे दुसरं फंक्शन आलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन इंटू करायचं. हे कोण सांगताय, चेन रूल. एक्स ऐवजी जे दुसरं काय फंक्शन येईल त्याचं डी बाय डेरिव्हेटिव्ह घेऊन परत इंटू करा. आधी याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आधी या पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, इंटू डी बाय डीएक्स ऑफ जे एक्स ऐवजी आले त्याचं डेरिव्हेटिव्ह. आधी पहा, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस घेतलंय आपण इथं, जे एक्स जागी आले ते तिथे राहिले, इंटू जे एक्स जागी आले त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं लॉग, त्याचा फॉर्म्युला. ओके, म्हणजे हे आलं डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. हे तुमचं आन्सर. समजलंय का, चेन का म्हणायचं याला, कारण पहा आधी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय आणि परत इंटू जे एक्स ऐवजी आले त्याचं परत डेरिव्हेटिव्ह इंटू केलंय, म्हणजे चेन ऑफ डेरिव्हेटिव्ह आले, म्हणून याला चेन रूल म्हणतात. प्रॉब्लेम समजलाय, परत एकदा रिपीट करू हा प्रॉब्लेम. दिलेला प्रॉब्लेम काय होता पहा, y इज इक्वल टू साइन लॉग एक्स. इथं जर साइन एक्स लॉग एक्स आला असतं तर याला आपण प्रॉडक्ट रूल वापरला असता, सिंपल प्रॉडक्ट झाला असता. पण साइन नंतर एक्स नाही आता दुसरं फंक्शन आलंय म्हणून एक ऑपोजिट फंक्शन झालं. साइन आफ्टर साइन देर इज नो एक्स, देर इज अनदर फंक्शन, सो इट इज मिक्सिंग ऑफ टू फंक्शन, दॅट इज कॉल्ड कंपोजिट फंक्शन. दिलेला प्रॉब्लेम पाहून तुम्हाला ओळखायचंय तो सिंपल आहे की कंपोजिट फंक्शन आहे, आणि कंपोजिट फंक्शन असेल तर हा रूल वापरायचा. ओके, टेकिंग डेरिव्हेटिव्ह बोथ साइड डी बाय डीएक्स ऑफ वाय, डी बाय डीएक्स ऑफ वाय दिस. आता आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह घेताना हे ऍज इट इज ठेवलंय, साइन डी बाय डीएक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स. त्यानुसार साइनचं काय झालं,
कॉस नंतर लॉग एक्स ठेवले आणि हे एक्स ऐवजी लॉग एक्स आले. एक्स ऐवजी आले कसं ओळखलं? फॉर्म्युला लिहायचा डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स. साइन नंतर एक्स यायला होतं इथं साइन नंतर लॉग एक्स आले म्हणजे एक्सच्या जागी हे आलंय. एक्सच्या जागी जे आलंय त्याचं परत डिवाइड एक्स इंटू करायचं त्याला म्हणायचं चेन रूल. पहा याचा आधी डेरिव्हेटिव्ह साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस लिहिलं, लॉग एक्स लिहिलं, एक्सच्या जागी जे आलंय त्याचं डिवाइड एक्स घेऊन इंटू केलं याला म्हणायचं चेन. आणि इथं वर्ड लिहा बाय चेन. ओके. मग आता आपल्याला याचा फॉर्म्युला शोधायचा डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स काय 1/x ते लिहिलं. जे सिंपल आहे पहा काही नाही. फक्त तुम्हाला हे ओळखायचंय दिलेला क्वेश्चन चेन रूल कंपोजिट फंक्शन आहे का सिंपल फंक्शन ते ओळखणं सोपं आहे. पहिल्या फंक्शन नंतर व्हेरिएबल यायला हवे, व्हेरिएबल नाही येतात दुसरं जर त्याच्याऐवजी फंक्शन आलं तर ते कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं? आधी पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, जे ब्रॅकेट मध्ये आले ते ऍज इट इज ठेवायचं इनटू परत डिवाइड एक्स घेऊन ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे जे एक्सच्या जागी फंक्शन आलंय ते. ओके. याच्यावरती एक्झाम्पल घेऊ. if y is equal to log of sin x, find dy by dx. Okay. So step number 1, write the given y is equal to log of sin x. dy by dx फाइंड करायचं आपल्याला. dy by dx म्हणजेच काय? d by dx of y. y दिलाय म्हणजे याचा d by dx घ्यायचं दोन्ही साईडचं. d by dx म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. So taking derivative of both sides with respect to x. So here will d by dx of y, d by dx log of sin. Okay. So d by dx of y dy by dx. आता आधी आपल्याला लॉगचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय आणि त्यानंतर इनटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स करायचंय. ओके. सो व्हॉट इज द डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स? लॉग ऑफ एक्स 1/x येतं म्हणजे याला x आहे असं मानलं तर लॉग एक्स काय 1/x त्यानुसार हे काय होणार 1 साइन ऑफ एक्स. हे x आहे असं मानलं. याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना हे x आहे असं वापरायचं मानायचं. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1/x त्यानुसार हे झालं 1/x म्हणजे x काय आलंय साइन एक्स. इन आता ऍक्च्युअली एक्सच्या जागी साइन एक्स आलाय म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. हे पहा एक्सच्या जागी नेहमी ते ब्रॅकेट मध्ये येतं. एक्सच्या जागी काय आलंय हे कसं ओळखायचं ते नेहमी ब्रॅकेट मध्ये येतं पहिल्या फंक्शन नंतर म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. दिस इज चेन रूल. चेन रूल म्हणजे काय? आधी पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्या इनटू जे एक्स ऐवजी आलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या परत सेकंड फंक्शनचं डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. लॉग ऑफ एक्स 1/x येते त्यामुळे लॉग साइन एक्स 1/sin x आलं हे आणि इनटू एक्सच्या जागी जे आले साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. ओके. म्हणजे हे होईल इक्वल टू 1 sin of x into derivative of sin of x, that is derivative of sin of x is cos of x. ओके. हे याचं डेरिव्हेटिव्ह आलं बाय फॉर्म्युला. आणि हे कसं आलंय हे लॉग ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/x येतं त्यामुळे लॉग साइन एक्स 1/sin x. आता याला सिम्प्लिफाय केलं तर हे dy by dx is equal to cos x upon sin x cot x. का? Since cos of x upon sin of x is cot x. Okay? The cot of x cos by sin. जस्ट सिंपल x ऐवजी काय येतंय ते कसं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युलामध्ये लॉग x आहे. लॉग नंतर x यायला हवं. इथं काय आलंय लॉग नंतर sin x आले म्हणजे x जागी sin x आले म्हणजे आपल्याला इनटू डी बाय dx घेऊन sin x करायचंय. तर त्याच्या आधी आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह वापरायचं लॉगचं. लॉगचं काय आहे 1/x. लॉग साइन एक्स काय झालं 1/sin x. पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वापरताना ब्रॅकेटला x मानायचं आणि इनटू परत डी बाय dx ऑफ ब्रॅकेट करायचं. ओके. सर कसं आहे
if y is equal to x square plus 2x, find dy by dx. Okay, so step 1, write the given. Y is equal to log of x square plus 2x. ओके, पहिले स्टेप गिवन. काय फाइंड करायचं? dy by dx. म्हणजे dy by dx घ्यायचं दोन्ही साईडचं. dy by dx म्हणजेच काय? टेकिंग डेरिव्हेटिव्ह बोथ साइड. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड. with respect to x म्हणजेच काय? dy dx of y. dy dx of log of sin x, log of x square plus 2x. ठीक. मग आता तुम्ही म्हणाल लॉग नंतर एक्स यायला पाहिजे. आलं एक्स, नुसतं एक्स नाही आलंय तिथे. फॉर्म्युला काय आपला? लॉग नंतर एक्स, फक्त एक्स यायला पाहिजे, पण याचा फॉर्म्युला होतो 1 बाय एक्स. आता इथे एक्स नाही आलंय, काय आलं? एक्स स्क्वेअर प्लस 2x आलं, म्हणजे वेगळं फंक्शन आलं. मग dy बाय dx काय होईल? बघा, लॉगचा फॉर्म्युला, पहिल्या फंक्शनचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. लॉग हे एक्स आहे असं मानलं तर dy बाय dx ऑफ लॉग एक्स आहे 1 बाय एक्स. त्यानुसार हे काय होईल? लॉग ऑफ हे एक्स मानलं तर काय होईल? 1 बाय एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x. ओके, इंटू एक्सच्या जागी हे आलंय ना, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यामुळे याचा प्रश्न संपला. लॉग ऑफ एक्स आलं तर 1 बाय एक्स, याचा संपला प्रश्न. आता हे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x. दिस इज बाय व्हॉट? दिस इज कॉल्ड चेन रूल. So dy by dx is equal to what? 1 upon x square plus 2x. Here it is right. आता ज्याला dy by dx त्याला फक्त फॉर्म्युला वापरायचा. ओके, मग हे काय होईल पहा. dy by dx घेताना जर प्लस मायनस 1 आलं तर काय होतं? प्रत्येकाचं सेपरेट होतं, म्हणजे हे होईल पहा dy by dx ऑफ x स्क्वेअर प्लस dy by dx ऑफ 2x. म्हणजे काय होईल? dy by dx 1 upon x square plus 2x into, आता डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. तुम्ही म्हणाले एक्स स्क्वेअरला फॉर्म्युला नाही, पण एक्स रेक्विजनचा फॉर्म्युला आहे. ओके, मग हे काय होणार? स्क्वेअर येणार 2x प्लस, आता हे रूल नंबर 4, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल किंवा फंक्शन एकत्र आलं तर हा 2 बाय डी बाय dx ऑफ एक्स. आता याला फॉर्म्युला आहे पहा, डी बाय dx ऑफ एक्स 1. ओके, मग हे काय झालं? दॅट इज इक्वल टू पहा हे होईल पहा, न्यूमरेटर मध्ये 2x प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x. ओके, याला काही सिम्प्लिफाय करता आलं तर पहा, नाही तर हे तुमचं फायनल आन्सर. dy by dx is equal to 2x plus 2 upon x square plus 2x. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्ही चेन रूल वापरू शकता. चेन रूलचे काही फॉर्म्युले देते, काही चेन रूलचे काही फॉर्म्युले देते. फॉर्म्युलेज ऑफ चेन रूल, ऍक्च्युअली ते फॉर्म्युले नाही, फॉर्म्युल्यावरून डिराइव्ह केलेले जातात. फॉर्म्युलेज ऑफ चेन रूल पहिलेच फॉर्म्युले आहे, फक्त चेन रूल आल्यामुळे तिथे ब्रॅकेट दुसरं फंक्शन येणार आहे. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट रेस टू एन. ब्रॅकेट मध्ये कुठलेही फंक्शन आलं तर हे काय होईल? एन इंटू ब्रॅकेट रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. ओके, नोट, ब्रॅकेट इज सम फंक्शन. ब्रॅकेट इज सम फंक्शन. ओके, मग दुसरा फॉर्म्युला येईल डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये काही फंक्शन आलं तर हे काय होईल? कॉस ऑफ ब्रॅकेट इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. याचप्रमाणे साइन कॉस टॅन साठी पण हे फॉर्म्युले येतील. डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ ब्रॅकेट इज इक्वल टू व्हॉट? कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असते? मायनस साइन ऑफ ब्रॅकेट इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट.
ओके. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला काय येईल पहा, डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ ब्रॅकेट. सो दॅट इज टॅनचं काय येईल, सेक स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. हे चेन रूलचे फॉर्म्युला. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू ब्रॅकेट. ओके, ब्रॅकेट मध्ये फंक्शन आलं तर हे होईल ई रेस टू ब्रॅकेट इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये कुठलंही फंक्शन आलं तर आपण ते वापरू शकतो. डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ ब्रॅकेट. रूट मध्ये जर एक्स न येता दुसरं फंक्शन आलं तर काय होईल मग 2 अपॉन रूट ऑफ ब्रॅकेट इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये जर दुसरं काही फंक्शन आलं एक्स सोडून, तर एक्स आलं तर ऑलरेडी आपल्या ब्रॅकेटच्या ऐवजी जर एक्स आलं तर आपल्याला फॉर्म्युला आहे दुसरे आपले युजुअल फॉर्म्युले. पण एक्स ऐवजी जर दुसरं काही फंक्शन आलं तर हे फॉर्म्युला होतात. ब्रॅकेट आहे. नंतर डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स आलं तर फॉर्म्युला आहे, पण एक्स ऐवजी जर दुसरं आलं तर काय होईल किंवा टॅन इनवर्स असेल 1 अपॉन 2 1 मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. ओके, ब्रॅकेट मध्ये थोडक्यात दुसरे जर फंक्शन आले, एक्स आलं तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ते, आणि एक्स ऐवजी जर दुसरं फंक्शन आलं तर ते कंपोजिट फंक्शन होईल. ओके, डी बाय डी एक्स ऑफ tan inverse of bracket. So एक काय होईल मग 1 upon 1 plus bracket square into d by dx of bracket. ठीक आहे, याला फॉर्म्युला नाही म्हणता येणार ऍक्च्युली, आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे एक्स टू एन वगैरे. फक्त एक्स ऐवजी जर फंक्शन आलं तर हे चेन कंपोजिट फंक्शन होईल, आणि म्हणून हे काही सिंपल आपल्याला करता येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण कंपोजिट फंक्शन हा टॉपिक पाहिलेला आहे. चेन रूल म्हणजे काय, चेन रूल ऍक्च्युली मी दिलेला नाही स्टेटमेंट, पण ते एक्झाम्पल मध्ये कसं वापरायचं हे डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात आधी दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला कंपोजिट फंक्शन आहे का नाही ते ओळखायचं आहे, आणि कंपोजिट फंक्शन असेल तरच त्याला चेन रूल वापरायचं. दिलेलं फंक्शन कंपोजिट आहे का नाही कसं ओळखणार, एक्स डायरेक्ट फंक्शन दिलं साइन नंतर एक्स आला तर ते सिंपल फंक्शन, साइन नंतर एक्स नाही आता एक्सच्या जागी दुसरं काही फंक्शन आलं तर ते कंपोजिट फंक्शन होईल. ओके, त्यानुसार कंपोजिट फंक्शन आलं तर चेन रूल वापरायचं. चेन रूल कसा वापरायचा, सगळ्यात आधी दिलेला तुम्हाला पहिल्या फंक्शनचं फॉर्म्युला लिहायचा आहे, त्यानंतर एक्स ऐवजी काय आलंय शोधायचं फॉर्म्युला पाहून, आणि त्यानंतर परत पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स ऐवजी काय आले त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. म्हणजे हे चेन आहे फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे, म्हणून चेन रूल म्हणतात. ओके, हे काही एक्झाम्पल घेतले आपण. ठीक आहे, तर याच्यावरती काही तुम्हाला आम्ही होमवर्क देतोय, ते करा तुम्ही घरी. म्हणजे हा टॉपिक आपला होमवर्क देतोय काही. क्वेश्चन फाइंड dy by dx if y is equal to log of x e raised to x, log of x e raised to x, y is equal to log root x, y is equal to log of x square plus 2x plus 5, y is equal to tan inverse of root x, y is equal to sin x raised to 5th power किंवा sin raised to 5th power x. फंक्शनचा x raised to याचा फॉर्म्युला वापरायचा पहिला फॉर्म्युला 6 y is equal to tan inverse x raised to cube x raised to याचा फॉर्म्युला y is equal to cos raised to 7x. Okay. Y is equal to sine of x square plus 2x plus 5
and 9 y is equal to sec of log x, and 10 y is equal to log of cot of 4x plus 5. Cot of 4x plus 5. Then y is equal to tan inverse of e raised to x. Y is equal to cos x e raised to x. So 12 formulas, examples are there using chain rule or derivative by composite function. परत परत व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल एक्स ऐवजी काय फंक्शन आले त्याचं परत डी बाय एक्स घेऊन इंटू घ्यायचं, डी बाय एक्स घेऊन इंटू घेतल्यानंतर त्याला कोणता रूल वापरायचा, तर फॉर्म्युला वापरायचा, हे आधी ठरवा, त्यानुसार सिम्प्लिफाय करा. ओके, आय थिंक तुम्हाला यायला हवं. ते काही फॉर्म्युले दिले तुमच्यासाठी कंपोजिट फंक्शनचे स्पेशली, आणि हे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा जो आपला हा टॉपिक संपलेला आहे. सिंपल सिंपल प्रॉब्लेम घेतोय आपण, जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह टाइप आलं तर सिंपल प्रॉब्लेम कशी सोडवायचे, डिस्क्रिप्टिव्ह वे आलं तरी हे तुम्हाला टेक्निक यूज करून सोडवते. ओके, सो हा चॅप्टर चॅप्टर नाही, हा टॉपिक संपलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आपण थांबूया. ओके, थँक्यू.